Hello everyone. Today we are going to cover the most important part of water treatment. That is in one shot. म्हणजे आपण काय करणार आहोत की वॉटर ट्रीटमेंट हा लेसन एका शॉर्टमध्ये कव्हर करणार आहोत. बेसिकली वॉटर ट्रीटमेंट हा 4 पार्ट्समध्ये आपल्याला डिवाइड करता येतो. फर्स्ट पार्टमध्ये आपण टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज तो पार्ट आपण कव्हर केलेला आहे. सेकंड पार्टमध्ये वी हॅव डिस्कस द मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. थर्ड पार्टमध्ये बॉयलर ट्रबल्स आणि फोर्थ पार्टमध्ये आपण म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट हा पार्ट्स आपण कव्हर केलेला आहे. तर आजच्या पार्टमध्ये हे चारही पार्ट्स आपण एका शॉटमध्ये कव्हर करणार. हा लेसन जर तुम्ही व्यवस्थित जर पॉईंट वाईज नोट केला असेल, बघितला, तर या वॉटर ट्रीटमेंटच्या लेसनचे मोर दॅन 50% मार्क्स तुम्ही या व्हिडिओमधून कव्हर कराल. जेव्हा तुम्ही सेमिस्टरला जायला लागेल त्यावेळी जस्ट जाता जाता जरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर वॉटर ट्रीटमेंटचा बराचसा पार्ट तुम्हाला कव्हर होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता आपण बघूया पहिल्यांदा जसं आपण 4 पार्ट्समध्ये वॉटर ट्रीटमेंट हा डिवाइड केला होता, त्याच्यामध्ये आपण आता पहिला पार्ट बघूया. दॅट इज टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन टू द वॉटर. ओके. हार्ड वॉटरमध्ये देर आर द 4 टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन टू द वॉटर. बिफोर दॅट लेट मी टेल यू, only 71% of our earth surface it is covered with the water. जरी हे पाणी एवढ्या मुबलक फॉर्ममध्ये एवढ्या अबंडंट फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल असलं तरी ते सगळं पाणी आपल्याला डोमेस्टिक किंवा इंडस्ट्रियल यूजसाठी आपल्याला वापरता येत नाही. त्याचं कारण असं आहे की मोस्ट ऑफ दिस वॉटर इट इज प्रेझेंट इन टू द सलाईन फॉर्म, म्हणजे इट इज द सॉल्टी वॉटर. सॉल्टी वॉटर असल्यामुळे तिथे मे बी इंडस्ट्रियल पर्पज असू दे किंवा डोमेस्टिक पर्पज असू दे, त्याच्यामध्ये इट क्रिएट्स अ लॉट्स ऑफ प्रॉब्लेम विद इन दॅट वॉटर. ओके. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, ते जे काही पाणी आहे आपल्याला ते सॉफ्ट करावं लागतं. तर अर्थ सरफेसच्या ओनली 3% ऑफ वॉटर इट इज युजेबल. 3% पाणी फक्त आपल्याला डोमेस्टिक असू दे किंवा इंडस्ट्रियल पर्पजसाठी आपल्याला वापरण्यात येतं. तर का वापरता येत नाही हे पाणी इंडस्ट्रियल यूजमध्ये कसं आणलं जातं? जे काही तुम्ही पाणी वापरणार आहे इंडस्ट्रियल यूजसाठी त्या दॅट क्रिएट्स सम टाईप, दे हॅव द लॉट ऑफ टाईप ऑफ इम्प्युरिटीज विद इन दॅट. ओके. बेसिकली आपल्याला या लेसनसाठी डिप्लोमाच्या सेकंड सेमिस्टरच्या लेसनमध्ये जो काही वॉटर ट्रीटमेंट लेसन आहे त्यात देर आर द 4 टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन टू द हार्ड वॉटर. बेसिकली फर्स्ट आहे सस्पेंडर इम्प्युरिटी, सेकंड आहे कोलायडल इम्प्युरिटी, थर्ड आहे डिझॉल्व्ड इम्प्युरिटी आणि फोर्थ आहे बायोलॉजिकल इम्प्युरिटी. ओके. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया सस्पेंडेड इम्प्युरिटीज. ओके. सस्पेंडेड इम्प्युरिटी म्हणजे काय? द पार्टिकल्स विच फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे जे असे पार्टिकल्स, अशा इम्प्युरिटीज किंवा असं जे मॅटर असेल ते पाण्याच्या सरफेसवरती तरंगतं. मीन्स इट इज गोइंग टू फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. दॅट इज नोन ॲज द सस्पेंडेड इम्प्युरिटी. सस्पेंड म्हणजे काय? अधांतरी, तरंगत असणारे, त्याला म्हणतात सस्पेंडेड इम्प्युरिटी. ओके. मग ते कुठले असेल? जस्ट एक्झाम्पल आपण घेऊया, ब्रँच ऑफ अ ट्री असतील, लिव्ज असतील, प्लास्टिक असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके. तर आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो, सेमिस्टरला कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो या सस्पेंडेड इम्प्युरिटीवरती? द पार्टिकल्स विच डॅश ऑन द सरफेस ऑफ वॉटर दॅट इज नोन एज द डॅश टाइप ऑफ इम्प्युरिटीज, or the particles which floats on the surface of the water that is known as a dash type of impurities. That option should be given, that is colloidal impurity, suspended impurity, dissolved impurity and biological impurity. Got it? म्हणजे हा एक MCQs होतो. हा एक पॉइंट नोट करायचा आहे. आणि दुसरा पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट विदिन द सस्पेंडेड इम्प्युरिटीज, दॅट इज साइज ऑफ द पार्टिकल. I will repeat the definition once again. The impurities which are going to float on the surface of water and which is having the size greater than 10 raised to minus 4 centimeter. Okay, note that point. हा पॉइंट लिहून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यावेळी तुम्ही तो पॉइंट नोट करायचा आहे. ओके. जस्ट रिमेंबर द साइज ऑफ द पार्टिकल. ते MCQ साठी सेमिस्टरला विचारलं जाऊ शकतं. दॅट इज साइज ऑफ द पार्टिकल, सस्पेंडेड इम्प्युरिटीची साईज. ओके. आता आपल्या लक्षात आलं की जे पार्टिकल्स वरती तरंगतात आणि त्याची साईज 10 raised to greater than 10 raised to minus 4 सेंटीमीटर असते, त्याला आपण सस्पेंडेड इम्प्युरिटी म्हणतोय. ओके. मग आता ह्या इम्प्युरिटीज कशा रिमूव्ह केल्या जातात आपण शॉर्टमध्ये बघूया. ओके. सस्पेंडेड इम्प्युरिटीज एकतर फिल्ट्रेशननी आपल्याला काढता येईल
म्हणजे वरती जर का तरंगत असेल तर आपण सहज फिल्टर करून ते बाहेर काढू शकतो. ठीक आहे. आणि काही काही पार्टिकल्स असतात जे फिल्ट्रेशन मधून बाहेर येत नाही, तर त्यावेळी काय करावं लागतं, त्याला सेडिमेंटेशन मेथड अप्लाय होते. आता प्रश्न असा आहे की व्हॉट इज सेडिमेंटेशन. सायमल्टेनियसली तुम्हाला ही डेफिनेशन पण लर्न करायची आहे, कारण डेफिनेशन वरती सुद्धा MCQs विचारला जाऊ शकतो. ओके, आय विल टेल यू द डेफिनेशन ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटीज. ओके, डेफिनेशन ऑफ सेडिमेंटेशन. द प्रोसेस ऑफ सेटिंग डाउन द इम्प्युरिटीज at the bottom of a liquid, that is known as the sedimentation. म्हणजे ती अशी प्रोसेस आहे की ते काय होतं, ते पार्टिकल्स खाली सेटल होतात. एक 3 ते 4 तास लागतील त्याला सेटल होऊ द्यायचं, आणि ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी काय होतं, थोड्या वेळाने ते इम्प्युरिटीज बॉटमला सेट होतात. दॅट इज नोन ॲज अ सस्पेंडेड इम्प्युरिटीज, दॅट इज सेडिमेंटेशन इनटू द सस्पेंडेड इम्प्युरिटी. म्हणजे काय, पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे डेफिनेशन, दुसरं बघायचं आपल्याला साईज ऑफ द पार्टिकल, थर्ड मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, सस्पेंडेड इम्प्युरिटी कसे रिमूव्ह केले जातात. इट इज सस्पेंडेड इम्प्युरिटीज आर रिमूव्ड बाय सिंपल फिल्ट्रेशन मेथड और सेडिमेंटेशन मेथड. ओके, याच्यावरती 3 ते 4 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे त्याच्यातला एक तरी मार्क त्याच्यामध्ये कव्हर होईल. ओके, नाउ विल सी द सेकंड इम्प्युरिटी. कुठली आहे सेकंड इम्प्युरिटी, दॅट इज कोलायडल इम्प्युरिटीज. ओके, कोलायडल इम्प्युरिटी इट इज रिमूव्ड बाय द कोॲग्युलेशन मेथड. याच्यामध्ये कसं होतं, ह्या इम्प्युरिटीज इट इज प्रेझेंट इन द फॉर्म फाईन पार्टिकल. पार्टिकलची साईज कशी असते, एकदम फाईन असते. म्हणजे त्याची पार्टिकलची साईज इट इज रेंजेस बिटवीन 10⁻⁻4 सेंटीमीटर टू 10⁻⁻7 सेंटीमीटर. आपल्याला परत लक्षात ठेवायचं आहे MCQ साठी साईज ऑफ द पार्टिकल. कोलायडल पार्टिकलची साईज काय झाली इथे, 10⁻⁻4 सेंटीमीटर टू 10⁻⁻7 सेंटीमीटर. ओके, आता हे कोलायडल इम्प्युरिटी कसे असतात, एकदम फाईनली डिवायडेड पार्टिकल्स आहेत. त्यामुळे काय होतं, ते फिल्ट्रेशननी पण रिमूव्ह होत नाही, आणखीन ते सेडिमेंटेशननी सेटल होत नाही. तर आपल्याला काय करावं लागतं, तर त्या पार्टिकलची साईज आपल्याला वाढवायची. मग पार्टिकलची साईज वाढल्यामुळे काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी त्याचं वेट वाढेल, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ते पार्टिकल्स खाली सेटल होतील. मग आपल्याला काय करावं लागेल, टू सेपरेट और टू रिमूव्ह द कोलायडल इम्प्युरिटीज वी हॅव टू ॲड सम कोॲग्युलंट्स विदिन दॅट. मग आपल्याला इथे कोॲग्युलंट्सची नावं लक्षात ठेवायची. कोॲग्युलंट्स कुठले कुठले, नेम ऑफ द कोॲग्युलंट्स, दॅट इज ॲल्युमिनियम सल्फेट, फेरस सल्फेट, फेरिक क्लोराइड. These are the 3 coagulants used to remove the colloidal impurities. Okay, आता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, colloidal impurities are removed by dash method, that is coagulation method. पॉइंट नोट करायचं इथे पण, colloidal impurities are removed by coagulation method. ओके, आता 2 मेथड झाल्या, सस्पेंडेड इम्प्युरिटी झाली आणि कोलायडल इम्प्युरिटी झाली. आता थर्ड इम्प्युरिटी आपण बघणार आहोत, दॅट इज डिझॉल्व्ड इम्प्युरिटी. म्हणजे अशी इम्प्युरिटीज जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, दॅट इज नोन एज द डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज. मग दॅट डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज आर ऑफ 2 टाइप्स, दॅट इज इन द प्रेझेन्स ऑफ गॅसेस अँड मिनरल्स. गॅसेसच्या फॉर्ममध्ये पण असतं आणि दॅट इज प्रेझेंट इन टू द मिनरल्स फॉर्म. ओके, गॅसेसमध्ये म्हणजे कसे ते मिक्स होतात पाण्यामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये नंबर ऑफ गॅसेस आहेत, दॅट इज ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे. These all types of gases are present into the atmosphere, and that gases are going to mix within the water. That's why that carries the dissolved gases impurities into the water. दुसरं आहे मिनरल्स. मिनरल्स मधले कुठले असतील, कार्बोनेट्स असतील, बायकार्बोनेट्स असतील, क्लोराइड्स ऑफ सल्फेट्स, क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे पण इम्प्युरिटीज असतील. दॅट इम्प्युरिटीज आर कन्सिडर्ड इन टू द फॉर्म ऑफ मिनरल्स. These are the dissolved impurities. Okay, dissolved impurity झाले. एक आहे आणखी चौथी इम्प्युरिटी राहिली, दॅट इज बायोलॉजिकल इम्प्युरिटी. त्याच्या नावातच अर्थ आहे, म्हणजे विच कॅरीज द बॅक्टेरियाज, मायक्रो ऑर्गॅनिझम और पॅथोजेनिक बॅक्टेरियाज प्रेझेंट इन टू द वॉटर. जे पाण्यामध्ये हे काय होतं, सगळे बॅक्टेरियाज वगैरे डिझॉल्व्ह होतात.
पाणी जरी आपल्याला दिसायला स्वच्छ असलं तरी पण आपण नेकेड आयनी ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरियाज बघू शकत नाही. तर ते सुद्धा आपल्याला ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह असतात आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ डिसीजेस होतात. ठीक आहे, म्हणजे आपल्या आपण 4 इम्प्युरिटी बघितल्या. सस्पेंडेड इम्प्युरिटी, कोलायडल इम्प्युरिटी, थर्ड आहे डिझॉल्व्ड इम्प्युरिटी अँड फोर्थ आहे बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. ओके, बायोलॉजिकल इम्प्युरिटीज आर रिमूव्ड बाय द स्टरलायझेशन मेथड. ओके, आपण ते पुढच्या पार्ट्समध्ये पुढे आपण बघणारच आहोत. ते आता आपण नेक्स्ट बघूया. ही सगळा पार्ट झाल्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, दॅट इज टाइप्स ऑफ वॉटर. सिम्पल आहे. देर आर द 2 टाइप्स ऑफ वॉटर, दॅट इज हार्ड वॉटर अँड सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर म्हणजे काय, जे पाण्यामध्ये आपण सोप जर साबण टाकलेलं असेल किंवा आपण त्याच्यामध्ये निरमा टाकलेलं असेल, ते जर का पाण्याला लेदर किंवा फोम तयार होत असेल, दॅट इज नोन एज द सॉफ्ट वॉटर. द वॉटर विच फॉर्म्स leather or foam to the water, to the soap or the detergent, that is known as the soft water. Or the water which does not form leather or foam to the soap, that is known as the hard water. Simple आहे. म्हणजे काय होतं, फेस तयार झाला साबणाबरोबर, त्या पाण्याला जर का फेस तयार झाला तर तो सॉफ्ट वॉटर, आणि जर का त्याच्याने फेस तयार होत नसेल तर त्याला म्हणायचं हार्ड वॉटर. ओके, सॉफ्ट वॉटरचे एक्झाम्पल कुठलं, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे रेन वॉटर. ओके, आणि हार्ड वॉटर बोरवेलचं पाणी म्हणजे दॅट इज द हार्ड वॉटर. ओके, आता हा पार्ट कव्हर झाला. आपण आता नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, टाइप्स ऑफ हार्डनेस. देर आर द 2 टाइप्स ऑफ हार्डनेस. देर आर द 2 टाइप्स ऑफ हार्डनेस. आता याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जातो तो आता महत्त्वाचा पॉईंट आहे. टेम्पररी हार्डनेस, इट इज ऑल्सो नोन ॲज. टेम्पररी हार्डनेसलाच आपण काय म्हणतोय, इट इज नोन ॲज द कार्बोनेट हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस, इट इज नोन ॲज अ कार्बोनेट हार्डनेस. ओके, आणि परमनंट सेकंड आहे परमनंट हार्डनेस, इट इज नोन ॲज अ नॉन कार्बोनेट हार्डनेस. ओके, म्हणजे हा MCQ साठी पॉईंट नोट करून घ्यायचा आहे. कंपल्सरी खूपदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे MCQजला. टेम्पररी हार्डनेस, इट इज नोन ॲज अ कार्बोनेट हार्डनेस, अँड परमनंट हार्डनेस, इट इज नोन ॲज अ नॉन कार्बोनेट हार्डनेस. आता आपण बघितलं टेम्पररी हार्डनेस कशामुळे येतो. कसं होतं, जे काही सॉल्ट्स आहेत जसे कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये असतात. ओके, त्यामुळे पाण्याला इम्प्युरिटी येते. जर का समजा आपण त्या पाण्याला बॉईल केल्यानंतर काय होतं, ते बायकार्बोनेट्सचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर इट इज कन्वर्टेड इन टू द अनडिझॉल्व्ह फॉर्म. ते प्रेसिपिटेट, त्याला जर का आपण बॉईल केलं तर ते प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये आपल्याला ते मिळतं आपल्याला. मग ते प्रेसिपिटेट वी कॅन रिमूव्ह बाय द सिम्पल फिल्ट्रेशन मेथड, दॅट इज नोन ॲज अ टेम्पररी हार्डनेस. म्हणजे टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिमूव्ड ओनली सिम्पल बाय बॉइलिंग द वॉटर. प्रश्न MCQ साठी परत नोट करायचं आहे. टेम्पररी हार्डनेस, इट इज रिमूव्ड बाय सिम्पल बॉइलिंग मेथड. कारण काय होतं, बॉइलिंग केल्यानंतर जे डिझॉल्व्ड बायकार्बोनेट्स असतील पाण्यामध्ये, त्याचं काय होतं, कन्वर्जन कशा होतं, इनसॉल्युबल प्रेसिपिटेटमध्ये होतं. आणि तो प्रेसिपिटेट आपण आरामात काय करतो, फिल्ट्रेशन मेथडने आपण रिमूव्ह करता येते. कॅल्शियम कार्बोनेटचा तिथे आपल्याला प्रेसिपिटेट मिळतो, दॅट इज विच इज प्रेझेंट इन टू द इनसॉल्युबल फॉर्म. ओके, झालं टेम्पररी हार्डनेस. we can remove it by simple boiling method. परत पॉइंट नोट करायचा आहे. ओके, नेक्स्ट परमनंट हार्डनेस. परमनंट हार्डनेस जे काही आहे तो आपल्याला बॉइलिंग मेथडने रिमूव्ह करता येत नाही, कारण त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह पार्टिकल पण आहेत, काही अनडिझॉल्व्ह पार्टिकल्स आहेत. तर त्यासाठी स्पेशल टेक्निक्स आहेत. दॅट इज देर आर द थ्री मेथड्स ऑफ रिमूव्हिंग द परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर. दॅट इज आपण कंप्लीट व्हिडिओमध्ये आपण ते बघितलेलं आहे. दॅट इज आयन एक्सचेंज मेथड, लाईम सोडा प्रोसेस, झिओलाइट प्रोसेस. ओके, लाईम सोडामध्ये आपण दोन बघितले, नॉर्मल टेम्परेचरला आणि हॉट लाईम प्रोसेस म्हणजे हायर टेम्परेचरला, ते मेथड आपण बघितले. देर आर द some chemical methods are used for the softening of permanent hardness of water. Okay, आता आपण बघूया इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन टू द बॉयलर. बॉयलरमध्ये हार्ड वॉटरचा काय इफेक्ट होतो ते आपण आता बघणार. पहिलं त्याच्यात 4 इफेक्ट आहेत. बॉयलर ट्रबल, यालाच आपण म्हणू शकतो बॉयलर ट्रबल्स. ओके,
पहिलं आहे बॉयलर करोजन, सेकंड आहे कॉस्टिक इनब्रिटलमेंट, थर्ड आहे प्रीमिंग अँड फोमिंग आणि फोर्थ आहे स्केल अँड स्लज फॉर्मेशन. ओके, आपण आता वन बाय वन शॉर्टमध्ये बघणार. पहिलं बघूया बॉयलर करोजन म्हणजे काय. इट इज द बॉयलर करोजन म्हणजे काय. इट इज द डिके और डिटॉर्टेशन ऑफ अ बॉयलर मेटल ड्यू टू द केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल अटॅक दॅट इज नोन एज अ बॉयलर करोजन. म्हणजे बॉयलरचं करोजन कशामुळे होतं तर ड्यू टू द केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल अटॅक ऑन टू द बॉयलर दॅट इज नोन एज अ बॉयलर करोजन. ओके, तर बॉयलरचं करोजन कशामुळे होतं तर 3 प्रकारे बॉयलरचं करोजन होतं. पहिल्यांदा आपण 4 टेक्निक्स बॉयलर ट्रबल्स बघितले. बॉयलर करोजन, कॉस्टिक इनब्रिटलमेंट, प्रीमिंग अँड फोमिंग, स्केल अँड स्लज फॉर्मेशन. त्याच्यामध्ये आपण पहिलं बघतो बॉयलर करोजन. हे बॉयलर करोजन कशामुळे होतं तर त्याला 3 गोष्टी कारणीभूत आहेत. पहिलं आहे डिझॉल्ड ऑक्सिजन, डिझॉल्ड कार्बन डायऑक्साईड आणि थर्ड आहे डिझॉल्ड सॉल्ट्स. ओके, परत MCQ साठी पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. बॉयलर करोजन इट इज कॉज्ड ड्यू टू हे मग ऑप्शनमध्ये काही असू शकतात. ओके, तर ही डायग्राम आपली आयन एक्सचेंज मेथडची आहे, आपण ती नंतर बघणार. डिझॉल्ड ऑक्सिजन. आता हा डिझॉल्ड ऑक्सिजन कसं असतं जनरली 1 लिटर पाण्यामध्ये 8 ppm एवढं डिझॉल्ड ऑक्सिजन अलाउड आहे. पण जर का त्या पाण्यामध्ये 1 ppm पेक्षा जास्त जर का डिझॉल्ड ऑक्सिजन असेल तर ते पाणी त्या पाण्यामुळे बॉयलरला ट्रबल होऊ शकतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कॉज कळालं आहे डिझॉल्ड ऑक्सिजन, मग आपल्याला काय करावं लागणार डिझॉल्ड ऑक्सिजनचं प्रमाण कमी करायचं आहे. मग ते कसं करायचं इथं परत MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे. Dissolved oxygen into the water can be reduced by using hydrazine, sodium sulfate. सोडियम सल्फेट आणि हायड्राझाईन, त्याच्यामध्ये आणखीन एक आहे सोडियम सल्फाईट. 3 आहे. एक तर आपण हायड्राझाईन वापरायचं आहे, सोडियम सल्फेट वापरायचं आहे किंवा सोडियम सल्फाईट. असे 3 जर त्याच्यामध्ये ॲड केले की आपण काय करतो वी कॅन रिड्यूस द पर्सेंटेज ऑफ डिझॉल्ड ऑक्सिजन प्रेझेंट इन टू द वॉटर. ओके, आता आपण ऑक्सिजनचं बघितलं, डिझॉल्ड ऑक्सिजन बघितलं. दुसरं बघूया डिझॉल्ड कार्बन डायऑक्साईड. ओके, जर का पाण्यामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड जास्त असेल तर काय होतं परत बॉयलरचं करोजन होतं. आता हे मोस्टली कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये येतो कसा बॉयलरमध्ये तो येतो कसा. जर का समजा आपण त्या बॉयलरमध्ये जर हार्ड वॉटर वापरलेलं असेल तर काय होतं की त्या हार्ड वॉटरमध्ये बायकार्बोनेट्स पण प्रेझेंट असतात इन टू द डिझॉल्ड फॉर्म. बायकार्बोनेट्स कसे असतात तर पाण्यामध्ये डिझॉल्ड फॉर्ममध्ये असतात. हा पॉईंट परत व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ऑल बायकार्बोनेट्स आर प्रेझेंट इन टू द वॉटर इन द डिझॉल्ड फॉर्म. ओके, मग हे बायकार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कॅल्शियम कार्बोनेटमध्ये होतं आणि बाय रिमूव्हिंग द कार्बन डायऑक्साईड गॅस. म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन झालं इनसॉल्युबल कॅल्शियम कार्बोनेटमध्ये आणि त्यावेळी ते डिकम्पोजिशन होत असताना त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो आणि जेव्हा तो कार्बन डायऑक्साईड गॅस पाण्याबरोबर रिॲक्ट होतो दॅन इट फॉर्म्स कार्बोनिक ॲसिड. अगेन रिमेंबर दॅट पॉईंट, परत पॉईंट नोट करायचा आहे. कार्बन डायऑक्साईड वेन कंबाईन्स विथ वॉटर इट फॉर्म्स द कार्बोनिक ॲसिड. म्हणजे ते पाणी काय झालं ॲसिडिक झालं. आणि आपल्याला माहिती आहे बॉयलर हे आयन मेटलने तयार झालं आहे. मग जेव्हा हे ॲसिड त्या आयन बरोबर कंबाईन होईल तिथं काय होणार बॉयलरचं करोजन होणार. ओके, मग काय करायचं आपल्याला प्रॉब्लेम लक्षात आला, कॉज लक्षात आलं, आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन करायचं आहे. मग सोल्युशन काय आहे तर आपल्याला इक्विव्हॅलेंट अमाऊंट ऑफ अमोनिया इज ॲडेड विदिन दॅट वॉटर. To reduce the percentage of carbon dioxide, we have to add the ammonia within that water. Okay, ती एक मेथड झाली. दुसरं आहे डिएरिएशन. डी मीन्स टू रिमूव्ह, म्हणजे त्यामधले एअर काढून टाकायचं, म्हणजे त्यातनं डिएरिएशन केल्यामुळे त्यातलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी होईल. ओके, आता थर्ड आहे डिझॉल्व सॉल्ट्स. आपल्याला काय करायचं पाण्यामध्ये कसे असतात डिझॉल्व सॉल्ट्स आहेत. मग अशी आपण बघितलं होतं काही कार्बोनेट्स बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतील तर काही काय असतील क्लोराइड्स, सल्फेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. दॅट ऑल सॉल्ट आर प्रेझेंट इन टू द वॉटर. ड्यू टू दॅट देर इज द बॉयलर करोजन टेक्स प्लेस. ओके, म्हणजे आपण 3 बघितलं बॉयलर करोजनचे 3ही मेथड बघितलं.
आपण नाऊ विल सी द कॉस्टिक इनब्रिटलमेंट, दॅट इज सेकंड ट्रबल. कॉस्टिक इनब्रिटलमेंट म्हणजे काय? इनब्रिटलमेंट म्हणजेच काय तर ब्रिटलनेस म्हणजे काय? विकनिंग ऑफ मेटल. ओके, आता कॉस्टिक इनब्रिटलमेंट म्हणजे काय? आपण त्या मेथड, एक मेथड होती आपलं, एक मेथड आहे दॅट इज लाईम सोडा प्रोसेस. त्याच्यामध्ये आपण काय करतोय? सोडियम कार्बोनेट ॲड करतोय. तर त्या मेथडमधून काय होतं? एक्सेस ऑफ सोडियम कार्बोनेट जेव्हा पाण्यामध्ये वापरलं जातं त्याचं डिकम्पोजिशन होऊन तिथं काय तयार होतं? तर सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं. म्हणजे पाण्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच काय? कॉस्टिक सोडा, दॅट इज नोन एज अ सोडियम हायड्रॉक्साईडलाच आपण काय म्हणतो? कॉस्टिक सोडा. त्या कॉस्टिक सोड्यामुळे त्या मेटलचं ब्रिटलनेस वाढतो, त्याला म्हणायचं कॉस्टिक इनब्रिटलमेंट. सोडियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन झालं कशामध्ये? सोडियम हायड्रॉक्साईडमुळे. आणि त्या सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये जर त्याचं प्रमाण जास्त झालं तर काय होतं? त्या पाण्याचा pH वाढतो. pH वाढलं म्हणजेच काय झालं? वॉटर बिकम्स अल्कलाईन. पाणी जास्त अल्कलाईन झालं, मग दॅट अल्कलाईन वॉटर गोज इन टू द क्रॅक्स अँड क्रिवायसेस डेव्हलप्ड इन टू द बॉयलर. बॉयलरमध्ये जे काही क्रॅक्स डेव्हलप झालेले असतात किंवा क्रिवायसेस असतात त्याच्यामध्ये ते अल्कलाईन वॉटर जातं. आणि किंवा हे सोडियम हायड्रॉक्साईड आहे, जे काही आपलं कॉस्टिक सोडा जो तयार होतो पाण्यामध्ये, तो पण जाऊन त्या पाण्यावर त्या क्रॅक्स आणि क्रिवायसेसवरती जाऊन डिपॉझिट होतो. त्यामुळे बॉयलरचं करोजन होतं. दॅट्स वाय इट इज नोन एज अ कॉस्टिक इनब्रिटलमेंट. दॅट इज ब्रिटलनेस ऑफ द बॉयलर कॉज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॉस्टिक सोडा विदिन द वॉटर, दॅट इज नोन एज द कॉस्टिक इनब्रिटलमेंट. आपल्याला तर कॉज लक्षात आलाय, प्रॉब्लेम लक्षात आलं. हे रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये आपण इथे दाखवलेलं आहे. सोडियम कार्बोनेट पाण्यामध्ये घातलं तर इथं सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालं. अगेन कार्बन डायऑक्साईड इट इज गिव्हन आउट. मागच्या रिॲक्शनमध्ये आपण बघितलं होतं. मग कार्बन डायऑक्साईडचं कार्बोनिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन होतं. आणि हा सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच काय? कॉस्टिक सोडा. आणि ह्या सोडियम हायड्रॉक्साईडमुळे त्या मेटलचं ब्रिटलनेस वाढतं, म्हणून त्याला म्हणतात कॉस्टिक इनब्रिटलमेंट. कॉज लक्षात आला, प्रॉब्लेम लक्षात आला. आपल्याला मेन प्रॉब्लेम काय आहे? तर सोडियम कार्बोनेट, जे काही आपण पाण्यात सॉफ्टनिंग ऑफ वॉटरमध्ये आपण जे वापरतो दॅट इज अ सोडियम कार्बोनेट. मग आपल्याला काय करायचं आहे? याच्यावरती सोल्युशन काय आहे? तर सोल्युशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा अल्कलिनिटी ऑफ वॉटर मेंटेन करायचं आहे, पाण्याचा pH मेंटेन करायचा आपल्याला. तो 8 to 9 मध्ये आपल्याला अगेन नोट दिस पॉईंट. सेमिस्टरसाठी हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा पॉईंट नोट करून घ्यायचा आहे आणि बाय हार्ट करायचं आहे, लर्न करायचं आहे. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे? टू रिड्यूस द कॉस्टिक इनब्रिटलमेंट, अल्कलिनिटी ऑफ वॉटर आपल्याला 8 to 9 मध्ये तो pH ठेवायचा आहे. दुसरं काय? सोडियम कार्बोनेट हा मेन कॉज आहे. त्याच्यामुळे काय झालं? कॉस्टिक सोडा तयार झाला आणि कॉस्टिक इनब्रिटलमेंट झाला. तर आपल्याला काय करायचं आहे? मुळात जो कॉज आहे सोडियम कार्बोनेट तोच काढून टाकायचा आहे, म्हणजे त्याला आपण रिप्लेस करायचं आहे. कशाने? तर सोडियम फॉस्फेटनी आपल्याला त्याला रिप्लेस करायचं आहे. Na2PO4 दॅट इज सोडियम फॉस्फेट. सोडियम कार्बोनेट इट इज रिप्लेस्ड बाय सोडियम फॉस्फेट. आणि थर्ड आहे जे काही क्रॅक्स आणि क्रिवायसेस, म्हणजे आता जे तो बॉयलर असा आहे, ह्या बॉयलरच्या मध्ये जो काही गॅप आहे त्या गॅपमध्ये काय होतं? कॉस्टिक सोडा जातो किंवा ते अल्कलाईन वॉटर जातं. तर हा गॅप आपल्याला भरून काढायचा आहे. तो गॅप कसा भरून काढायचा आहे? तर तो गॅप भरून काढण्यासाठी त्या हार्ड वॉटरमध्ये, त्या पाण्यामध्ये लिग्निन आणि टॅनिन ॲड करायचं आहे, विच ब्लॉक्स द क्रॅक्स अँड क्रिवायसेस प्रेझेंट इन टू द बॉयलर. दॅट इज द solution for the caustic embrittlement causes due to the hard water within the boiler. Now we'll see the third boiler trouble, that is priming and foaming. Simple definition of priming. Simple definition आहे the process of wet steam formation. म्हणजे ओली स्टीम तयार होते. म्हणजेच काय होतं? आता एखादं बॉयलर असेल, बॉयलरमध्ये आपण पाणी बॉईल करतोय, त्यावेळी काय होतं? ते पाणी बॉईल झाल्यानंतर त्याच्यामधून स्टीम इव्हॉपरेट होते. पण ते स्टीम इव्हॉपरेट होत असताना जर त्याच्याबरोबर ते पाणी पण कॅरी करत असेल तर त्याला म्हणायचं प्रीमिंग. द प्रोसेस ऑफ वेट स्टीम फॉर्मेशन. वेट म्हणजे ओली स्टीम तयार होत असेल तर त्याला म्हणायचं प्रीमिंग. ओके, आता प्रीमिंगचे रिझन काय आहे? द प्रोसेस ऑफ वेट स्टीम फॉर्मेशन इट इज नोन एज अ प्रीमिंग. आता प्रीमिंग कशामुळे होतं? परत ते पॉईंट व्यवस्थित ऐकायचं आहे. सेमिस्टरला अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके,
काय कशामुळे प्रीमिंग तयार होत असेल? सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जर का आपण बॉयलर आहे त्या बॉयलरमध्ये जे काही पाणी आपल्याला सपोज 50% पर्यंत ठेवायचं असेल, जर का आपण त्या पाण्याची लेवल 75% टू 80% पर्यंत नेलेली असेल तर काय होतं? दॅट वॉटर इट इज अगेन गोइंग टू मिक्स अलॉंग विथ द स्टीम. म्हणजे त्या स्टीमला पुरेशी जागा मिळत नाही. मग त्यावेळी काय होतं? ते स्टीम जाता जाता आपल्याबरोबर पाणी पण कॅरी करते, त्याच्यामुळे एक प्रीमिंग होतं. म्हणजे वॉटर लेवल इट इज द वन ऑफ द रिझन. सेकंड रिझन आहे फॉल्टी बॉयलर डिझाईन. बॉयलरचं डिझाईन जर का प्रॉपर नसेल, अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रीमिंग. ओके. आणि थर्ड आहे महत्त्वाचा पॉईंट आहे, जर का आपण टेम्परेचर त्याचं प्रॉपर ठेवलेलं नसेल. हायर टेम्परेचरला आपण जर का बॉईल करत असेल तर तिथं काय होतं? फास्ट बॉइलिंग होतं. आणि फास्ट बॉइलिंग झाल्यामुळे काय होतं? अगेन दॅट वॉटर ड्रॉपलेट्स अगेन गोइंग टू मिक्स विद इन दॅट वॉटर. दॅट्स वाय दॅट इज वन ऑफ द रिझन फॉर द प्रीमिंग. प्रॉब्लेम कळाले आपल्याला? ही सगळे प्रॉब्लेम्स व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. याच्यावरती प्रश्न कशाही प्रकारे विचारला, ट्विस्ट अँड टर्न करून जरी विचारला तरी आपल्याला आन्सर सांगता आले पाहिजे. ओके. आता आपल्याला कॉज कळाले प्रीमिंगचे. त्या कॉजमध्येच त्याचं सोल्युशन आहे. काय करायचं आपल्याला? पहिलं आपण काय बघितलं होतं? वॉटर लेवल जास्त झाली तर मग आपल्याला काय करायचं आहे? त्या बॉयलरचं वॉटर लेवल मेंटेन करायचं आहे. सेकंड आहे फॉल्टी बॉयलर डिझाईन. डिझाईन प्रॉपर करायचं आहे. आणखी एका स्टेडी टेम्परेचरला ते बॉयलर आपल्याला हीट करायचं आहे. हे झालं सोल्युशन ऑफ द प्रीमिंग. ओके. प्रीमिंग बघितलं. आता नेक्स्ट आहे फोमिंग. फोमिंग म्हणजे काय? फेस तयार होणं. सिम्पल. जसं आपण पाणी घेतलं, पाण्यामध्ये डिटर्जंट टाकलं, त्याला हलवलं की आपल्याला फेस बाहेर येतो. दॅट इज द फोमिंग. द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग persistent bubbles or continuous bubble on the surface of water, that is known as the foaming. ओके. डेफिनेशन अगेन पाठ करायची आहे आपल्याला. डेफिनेशनवरती पण MCQ विचारले जाऊ शकतात. ओके. मग फोमिंग रिड्यूस करण्यासाठी काय? फोमिंग कशामुळे तयार होतं? जर का समजा त्या पाण्यामध्ये, त्या बॉयलरमध्ये जर का आपण ऑइल टाकलेलं असेल तर काय होतं? दॅट वॉटर रिॲक्ट्स विथ दॅट ऑइल. ओके. मग तिथं काय होतं? सोप तयार होतो. सोप काय करतं? सरफेसचं टेन्शन रिलीज करतं, सरफेस टेन्शन रिड्यूस करतं आणि तिथे बबल्स तयार होतात. म्हणून इथे फोमिंग तयार होतं. फोमिंग झालं म्हणजे काय? परत तिथे बॉयलरचं करोजन आलं. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? फोमिंग आपल्याला रिड्यूस करायचं आहे. फोमिंग कसं रिड्यूस करायचं? तर बाय युझिंग द अँटी फोमिंग एजंट वी कॅन रिड्यूस द फोमिंग विद इन द वॉटर. अँटी फोमिंग एजंट कोण आहे? कॅस्टर ऑइल. रिमेंबर द नेम, दॅट इज castor oil is used as a anti-foaming agent into the priming and foaming concept. Okay. Scale and sludge मध्ये काय होतं आपण बघूया. Exactly scale आणि sludge म्हणजे it is a one type of precipitate. When the water it is going to evaporate continuously into the boiler, boiler मध्ये जर का पाणी continuously evaporate होत असेल तर त्यावेळी काय होतं? त्या पाण्याचं पर्सेंटेज कमी होतं. स्टीम जनरेट झाल्यामुळे स्टीमच्या फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होतं. त्यावेळी त्याच्यामध्ये काय होतं? पाणी कमी राहतं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व सॉल्ट्स इन्क्रीजेस. डिझॉल्व सॉल्ट जे काही आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ते जेव्हा डिझॉल्व सॉल्ट्स ते फ्लो होतात ते वेपर्स बरोबर कॅरी होतात आणि दे आर थ्रोन इन टू द असे फेकले जातात. तर कॉन्सन्ट्रेशन वाढलं त्यामुळे त्या वेपर्स बरोबर, त्या फ्युम्स बरोबर, त्या स्टीम बरोबर ते काय करतात? ते डिझॉल्व सॉल्ट्स आहेत ते असे इट इज थ्रोन इनसाइड द बॉयलर. बॉयलरच्या कूलर पार्टला असेल किंवा साईडला असेल ते सगळे काय होतात? सॉल्ट्स असतात ते जाऊन तिथे डिपॉझिट होतात. आणि हे जे काही डिपॉझिशन आहे, हे जे काही प्रेसिपिटेट आहे ते दोन प्रकारचं प्रेसिपिटेट आहे. दॅट इज इन द फॉर्म ऑफ स्केल अँड द स्लज. ओके. म्हणजे स्केल आणि स्लज म्हणजे थोडक्यात काय? इट इज अ वन टाइप ऑफ प्रेसिपिटेट. मग आता आपण बघूया स्लज म्हणजे काय आणि स्केल म्हणजे काय. याच्यावरती पण प्रश्न असतात. The slimy white, that is slimy loose precipitate, it is known as a sludge. Slimy आहे आणि ती काय कशी लूज आहे आणि इट इज नॉन अडेहरंट. महत्त्वाचा पॉईंट आहे. अंडरलाईन दॅट वर्ड, दॅट इज नॉन अडेहरंट प्रेसिपिटेट. जी बॉयलरच्या कुठल्याही पार्ट्सला जाऊन चिटकणार नाही, दॅट इज नोन ॲज अ स्लज. त्याच्या अगेन्स्ट काय आहे? स्केल. स्केल इट इज द हार्ड प्रेसिपिटेट. स्लज हे काय आहे? इट इज द सॉफ्ट प्रेसिपिटेट आहे आणि स्केल काय आहे? इट इज द हार्ड प्रेसिपिटेट. बट इट इज अडेहरंट प्रेसिपिटेट.
ती काय करते, बॉयलरच्या कूलर पार्टला जाऊन चिटकते. दॅट इज नोन ॲज अ स्केल. मग स्लज आपण साधं म्हणजे स्लजचं एक्झाम्पल मड, चिखल किंवा जे ते पाण्यामध्ये गढूळ पाणी जे तयार होतं जे खाली असतं, वी कॅन रिमूव्ह इट बाय द सिम्पल फिल्ट्रेशन मेथड. ओके बरं, ऑर बाय द सेडिमेंटेशन मेथड ऑल्सो. ओके, इव्हन आपल्याला जर ते साफ करायचं असेल तर एक नॉर्मल वायर ब्रशने आपण ते स्लज रिमूव्ह करू शकतो. पण स्केल काय आहे, अडहेरंट आहे, ते चिटकून राहतं, ते इझिली आपल्याला वायर ब्रशनी सुद्धा ते रिमूव्ह करता येत नाही. तर त्यासाठी काय करावं लागतं, तर डायल्यूट कॉन्सन्ट्रेटेड HCl इट इज यूज टू रिमूव्ह द स्केल. परत पॉईंट नोट करायचा आहे, स्केल इट इज रिमूव्ड बाय यूजिंग कॉन्सन्ट्रेटेड HCl. बघितला तर दुसरा पॉईंट बघितला. त्याच्यामध्ये अजून काय आहे, दिस इज द पुअर स्लज, इट इज द पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड स्केल इट इज द बॅड कंडक्टर ऑफ हीट. त्याच्यामधून अजिबात हीट पास होत नाही. ओके, रिमूव्ह बघितलं आपण. स्केल अँड स्लजचं काय, दिस इज द बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड दिस इज द दॅट इज स्लज, इट इज द पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड दिस इज स्केल, इट इज द बॅड कंडक्टर ऑफ हीट. आता त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहे, पहिल्यांदा ते काय होतं, ते बॉटमला स्केल आणि स्लज जर काय बॉयलरच्या बॉटमला राहिले, दे आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट ना. म्हणजे जेव्हा आपण बॉयलरला हीट करतोय त्यावेळी हीट पास ऑन होत नाही तिथं, मग म्हणून तिथं स्टीम जनरेट होत नाही. म्हणजे इथं काय होईल, देर इज द लॉस ऑफ इफिशियन्सी इन टू द बॉयलर. बॉयलरची इफिशियन्सी कमी होणार, परत फ्यूल लॉस होणार, त्याच्यामध्ये फ्यूल जास्त लागणार किंवा ते बॉयलर कामच करणार नाही आहे. हे झालं, हे त्याचे मेन ड्रॉबॅक आहे. आणि मेन आहे एक्सप्लोजनचे चान्सेस जास्त आहे ड्यू टू द स्केल अँड स्लज. तिथे काय होतं, बॉयलरच्या मध्ये प्रेशर क्रिएट होतो आणि आपण खाली काय करतो, बॉयलरला हीट प्रोव्हाइड करतो. त्यामुळे काय होतं, दोन व्हॅरिएट कंडिशनमुळे तिथं बॉयलरचं एक्सप्लोजन होण्याच्या पॉसिबिलिटी जास्त आहे. दॅट्स वाय स्केल अँड स्लज शुड बी अवॉइडेड बाय द युझिंग सॉफ्ट वॉटर इन्स्टेड ऑफ युझिंग द हार्ड वॉटर. त्याचं आपल्याला सोल्युशन काय, तर आपल्याला स्केल अँड स्लज फॉर्म होऊ नये म्हणून आपल्याला तिथे काय करायचं आहे, सॉफ्ट वॉटरच यूज करायचं आहे. आणि दुसरं ब्लोडाऊन प्रोसेस. ब्लोडाऊन प्रोसेस म्हणजे काय, पिरियॉडिकली इव्हॉपरेशन ऑफ बॉयलर स्टॉप करायचं आणि त्याच्यामधलं स्केल आणि स्लज रिमूव्ह करायचं आहे. परत तो बॉयलर प्रॉपरली वॉश करायचा आहे आणि परत त्याला रियूज करायचं आहे. दॅट इज नोन एज अ ब्लोडाऊन प्रोसेस. ओके, नाउ विल सी द फर्स्ट मेथड ऑफ softening of hard water, that is ion exchange method. Okay, ion exchange method, it carries the main within that is the resin. The resin म्हणजे काय, before that I will tell you, this ion exchange method, it is also known as a demineralization or deionization method. Okay, remember for the MCQs, ion exchange method is also known as deionization or demineralization of water. Okay, आता first of all we see here resin plays the important role within the softening of hard water. रेझिनचा रोल महत्त्वाचा आहे. मग आता हे रेझिन म्हणजे काय, इट इज द पोरस दॅट इज सिंथेटिक और नॅचरल पॉलिमर्स हॅविंग द कॅपॅबिलिटी ऑफ एक्सचेंजिंग द आयन्स, दॅट इज नोन ॲज द रेझिन. म्हणजे हे रेझिनची कॅपॅसिटी काय, त्याचं कॅपेबिलिटी काय आहे ऑफ एक्सचेंजिंग द आयन्स. ते काय करतं, रेझिनचं काय काम आहे, टू एक्सचेंज द आयन्स. ओके, मीन्स इट इज द पुअरस natural or synthetic polymer having the capability of exchanging the ions from the hard water, that is known as the resin. Okay, आता हे जे काही softening of hard water ची प्रोसेस आहे, this ion exchange method carries the 3 cylindrical vessel. याच्यामध्ये काय आहे, हे 3 cylindrical vessels आहेत. ओके, पहिलं सिलेंड्रिकल वेसल मध्ये आहे, दिस इज द कॅटायन एक्सचेंजर. याच्यामध्ये काय केलं, कॅटायन एक्सचेंजर रेझिन याच्यामध्ये प्लेस केलं. दुसरं आहे ॲनायन एक्सचेंजर रेझिन याच्यामध्ये प्लेस केलं. आणि थर्ड आहे दॅट इज द डिगॅसिफायर. आता कॅटायन एक्सचेंजर रेझिन म्हणजे काय, द रेझिन विच इज हॅव्हिंग कॅपॅबिलिटी ऑफ एक्सचेंजिंग द कॅटायन्स फ्रॉम द हार्ड वॉटर, दॅट इज नोन एज द कॅटायन एक्सचेंजर. दुसरं ॲनायन एक्सचेंजर आहे, the resin which is having the capability of exchanging the anions from the hard water, that is the anion exchanger resin. ओके, आता काय होतंय, ही प्रोसेस व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये कशाही प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
त्यामुळे व्यवस्थित समजून छान मी व्यवस्थित सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे ते व्यवस्थित 1 बाय 1 समजून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात MCQsमध्ये सेमिस्टरला, त्यामुळे ही मेथड व्यवस्थित करायची आहे. ओके, आता सुरुवातीला काय होतं बघा, हे रॉ वॉटर इथून हे 3 सिलेंड्रिकल व्हेसल आहेत. पहिला आहे कॅटायन एक्सचेंजर, दुसरा आहे अनायन एक्सचेंजर आणि थर्ड आहे तो डिगॅसिफायर आहे. ओके, पहिल्यांदा आपण पहिल्या कंटेनरमध्ये काय होतं ते बघूया. सगळ्यात सिंपल मेथड आहे. हे रॉ वॉटर आहे. रॉ वॉटर म्हणजे काय, हार्ड वॉटर. ह्या इनलेटमधून काय करायचं आहे, रॉ वॉटर आपल्याला पास करायचं आहे. तिथून पास केल्यानंतर इथं हे रेझिन आहे. हे कुठलं रेझिन आहे, कॅटायन एक्सचेंजर रेझिन. हा काय करतो, कॅटायन्स एक्सचेंज करतो. आता ह्या पाण्यामध्ये काय काय असेल, HCl असेल, कार्बोनेट्स असतील, बायकार्बोनेट्स असतील, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, असे भरपूर प्रकारचे सॉल्ट्स त्याच्यामध्ये आहेत. पण हे काय करणार आहे, फक्त कॅटायन्स. कॅटायन म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्जड कॅरिंग आयन्स आर नोन ॲज अ कॅटायन्स. म्हणजे असे आयन्स की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, दॅट इज नोन ॲज अ कॅटायन्स. मग हिच्यामध्ये हा काय करतो, फक्त कॅटायन एक्सचेंज करतो. आता ह्या कॅटायन एक्सचेंजर रेझिनमध्ये काय होतं, हे जेव्हा रॉ वॉटर खाली येतं त्यावेळी याच्यावरती जे काही H+ आयन्स आहेत ते एकमेकांबरोबर एक्सचेंज होतात. म्हणजे इथले जे काही H+ आयन्स आहेत ह्या कंटेनरमधून H+ आयन याच्या खाली पाण्याबरोबर खाली येतील आणि जे काही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे ते याच्यावरती डिपॉझिट होईल. ओके, मग इथं काय झालं, फक्त पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स याच्यावरती डिपॉझिट झाले. ओके, मग याच्याबरोबर खाली H+ आयन्स आले आणि त्याचबरोबर त्या कंटेनरमध्ये जे काही अनायन्स होते, Cl असेल, SO4- असेल किंवा कार्बोनेट असतील, ते सगळे या पाण्याबरोबर खाली आले. त्यामुळे काय झालं, तर सल्फर असेल, सल्फेट असेल तर त्याच्यावर काय मिळेल, ते पाण्याबरोबर रिॲक्ट, त्या H+ आयन जे काही बाहेर आले होते त्याच्यावर रिॲक्ट झाल्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड तयार होईल. H+ आहे आणि त्याच्याबरोबर सपोज जर Cl- आयन असतील तर ते तिथं काय HCl तयार होईल. दॅट्स वाय इथून जे काही कॅटायन एक्सचेंजरमधून जे काही पाणी बाहेर पडतं दॅट इज कॅटायन फ्री, बट anions are still present within that, and along with that H+ ions also going to carry with that. That's why the water which comes from the cation exchanger, the water becomes acidic. ते पाणी काय होतं, ॲसिडिक होतं. कशामुळे होतं, कारण जे काही सल्फेट्स असतील, क्लोराइड्स असतील, ते कंबाईन विथ द H+ आयन्स दॅट इज रिमूव्ड फ्रॉम द कॅटायन एक्सचेंजर. मग हे त्यामुळे ते पाणी काय होतं, ॲसिडिक होतं. अँड दिस ॲसिडिक वॉटर कॅरीज टू द नेक्स्ट कंटेनर. इथं लिहिलंय वॉटर प्लस ॲसिड. This acidic water it is going to carry to the next container, that is anion exchanger, to remove the anions present into that water. Okay, stop. anion exchanger resin आहे. मग हे anion exchanger resin काय करणार, anions exchange करणार. जे काही पाण्यामध्ये anions होते, Cl असेल, SO4- असेल, Cl- असेल, NO3- असेल, CO3- असेल, हे सगळे जे काही anions आहेत ते काय करतं, इथे एक्सचेंज होतात. मग हे कशाने, इथं anion exchanger resin इट इज डिनोटेड बाय ROH2. म्हणजे इट इज त्याच्यावरती काय OH- आयन आहे. R म्हणजे रेझिन, OH म्हणजे काय अनायन. मग याच्यामधले OH- आयन्स ते Clला इथं Cl डिपॉझिट होणार, SO4 असेल तो याच्यावरती डिपॉझिट होणार आणि याच्यातला OH खाली येणार. आलं लक्षात, एक्सचेंज झालं, इथं anion एक्सचेंज केलं त्यांनी, मग तिथे काय झालं, खाली काय आलं, OH- आयन्स आले. म्हणजे आता याच्याबरोबर आलेलं H+ आयन याच्यामधून एक्सचेंज झालेले OH- आयन्स. नाव धिस वॉटर बिकम्स कॅटायन फ्री, anion फ्री, मीन्स डिमिनरलाइज्ड वॉटर. इथं जे काही मिळालं आपल्याला, काय मिळालं, डिमिनरलाइज म्हणजे त्यातले मिनरल्स निघून गेले. डी मीन्स टू रिमूव्ह, मिनरल म्हणजे काय, मिनरल निघून गेले, पाण्यामधले जे काही मिनरल आहेत ते निघून गेले. दॅट्स वाय हिअर द वॉटर विच इज ऑब्टेन्ड इट इज द प्युअर फॉर्म ऑफ वॉटर. म्हणजे डिमिनरलाइज वॉटर म्हणजे त्याच्यातले आपण पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज कॅटायन्स आणि अनायन्स आपण रिमूव्ह केले. ओके, पण आता उरलं काय याच्यामध्ये, अनायन्स गेले, कॅटायन्स गेले, डिमिनरलाइज वॉटर झालं. पण त्या पाण्यामध्ये काही गॅसेस असतात, आपण बघितलं होतं, डिझॉल्व गॅसेस असतात. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल. मग याच्यामधून काय करायचं, नंतर हे जे काही डिमिनरलाइज्ड वॉटर आहे, डिआयोनाइज्ड वॉटर आहे, that water it is passed to the under container and then another cylindrical vessel that is known as a degasifier. D means to remove,
ज्या वेसलमध्ये गॅस रिमूव्ह होतो दॅट इज नोन एज अ डिगॅसिफायर. मग याच्यामध्ये काय आहे, इथं स्टीम जॅकेट प्रोव्हाइड केलेली आहे, याच्यामधून हे पाणी आलं. मग ह्यामध्ये काय होतं, जेव्हा वॉटर डिमिनरलाइज अँड डिआयनायझ्ड वॉटर याच्यामध्ये येईल, इथं स्टीममुळे त्याचं गॅसेसमध्ये कन्वर्ट होईल आणि जे काही कार्बन डायऑक्साईड असेल ते बाहेर येईल आणि इथून जे प्युअर फॉर्म ऑफ वॉटर असेल ते नेक्स्ट कंटेनरमध्ये ते स्टोअर करून ठेवला जाईल. ओके, दिस इज द आयन एक्सचेंज मेथड. आता याच्यामध्ये प्रश्न कुठले असतात, कॅटायन एक्सचेंजर काय आहे, आयन एक्सचेंजर काय आहे, वॉटर ॲसिडिक का झालं याच्यावरती प्रश्न असेल, कार्बन डायऑक्साईड कसा रिमूव्ह करायचा, इट इज रिमूव्ड बाय द डिगॅसिफायर. अशा प्रकारचे MCQs याच्यामध्ये विचारले जातात. आणि मेन म्हणजे याच्यात महत्त्वाचं पॉईंट काय आहे, जे काही याच्यामध्ये आपल्याला वॉटर सॉफ्ट मिळतं त्याच्यामध्ये फक्त 2 ppm हार्डनेस उरलेला असतो. म्हणजे सगळ्यात चांगली मेथड आहे फॉर सॉफ्टनिंग द हार्ड वॉटर, बिकॉज धिस वॉटर कंटेन्स हार्डनेस ऑफ ओनली 2 ppm parts per million. That's why this is the best method for the softening the water. आणि याच्यामध्ये कॅटायन्स पण रिमूव्ह होतात, anions पण रिमूव्ह होतात आणि गॅस पण रिमूव्ह होतो. दिस इज ऑल्सो वन ऑफ द बेनिफिट ऑफ दिस आयन एक्सचेंज मेथड. पण याचा ड्रॉबॅक काय आहे, तर रेझिन्स. बिफोर दॅट वन पॉईंट इट इज रिमेंड. काय होतं की प्रोसेस कंटिन्युअस चालू होते. कंटिन्युअस चालू असताना एक स्टेप अशी येते की याच्यावरचे सगळे H+ आयन आणि याच्यावरचे OH- आयन्स पूर्णपणे एक्झॉस्ट होतात, म्हणजे संपून गेलेले असतात, कारण एक्सचेंज झाले ना त्याच्यातून. त्यामुळे ते एक वेळ अशी होते की स्टेज असेल तर ते पूर्ण एक्झॉस्ट होतात. मग दॅट इज नीड टू रिजनरेट दॅट रेझिन्स. त्या रेझिन्सला आपल्याला रिजनरेट करावं लागतं. मग रेझिन्स कसे रिजनरेट केले जातात, रेझिन्स रिजनरेशन करण्यासाठी इथे साईडला 1-2 कंटेनर दिले. याच्यामध्ये काय घेतलं, ॲसिड घेतलं, म्हणजे HCl घेतलं. ह्याच्या HCl ॲड केल्यानंतर एक तर काय होतं, परत ह्या कॅटायन एक्सचेंजरचं रिजनरेशन होतं. आणि याच्यामध्ये काय घेतलं, अल्कली. अल्कलीचं एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साईड. ते जर घेतलं आणि हे जेव्हा एक्झॉस्ट होतात आयन एक्सचेंजर रेझिन, हे रेझिन एक्झॉस्ट झाल्यानंतर याच्यामध्ये अल्कली ॲड करायची, म्हणजे ते आयन एक्सचेंजर रेझिन परत रिजनरेट होतात. ओके, मग परत ही प्रोसेस आपण सॉफ्टनिंग ऑफ वॉटरची प्रोसेस आपण कॅरी करू शकतो. आता मग याचा मेन ड्रॉबॅक काय सांगितलं, एक तर आहे हे जे काही रेझिन्स आहे आणि जे कम्प्लीट इक्विपमेंट आहे इट इज व्हेरी कॉस्टली. सगळ्यात जास्त ही महागडी प्रोसिजर आहे. दॅट इज द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस वॉटर. आणि दुसरं आहे टर्बिड वॉटर. याच्यामध्ये जर का आपण टर्बिड वॉटर वापरलेलं असेल तर टर्बिड वॉटर काय करतं, दॅट ब्लॉक्स द एक्सचेंजर्स. विल सी द सेकंड मेथड, दॅट इज झिओलाइट प्रोसेस. तर झिओलाइट म्हणजे काय, these are the naturally occurring hydrated sodium aluminosilicate. परत डेफिनेशन आणि त्याचं नाव लक्षात ठेवायचं आपल्याला. झिओलाइट म्हणजे काय, these are the naturally occurring hydrated sodium aluminosilicate which are having the capability of exchanging their sodium ions with hardness causing that is ions, that is calcium and magnesium present into the hard water. That is known as a zeolite. ओके, आता या प्रोसेसमध्ये काय होतं आपण बघूया. सिंपल आणि छोटी टेक्निक आहे. हे काय आहे, एक कंटेनर आहे. ह्या कंटेनरमध्ये झिओलाइट बेड तयार केला आहे. तर हा झिओलाइट बेड कशाचा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा झिओलाइट बेड हा सोडियम आयननी तयार झाला. याच्यामध्ये 2 प्रकारचे झिओलाइट्स आहेत, एक नॅचरल झिओलाइट्स आणि एक आहे आर्टिफिशियल और सिंथेटिक झिओलाइट. पण काय होतं, नॅचरल झिओलाइट ही पोरस नाही आहे, त्याच्यामध्ये खूप कमी पोर्स आहेत, त्यामुळे तिथे एक्सचेंजिंग पॉसिबल नाही आहे. म्हणून काय करावं लागतं, तर याच्यामध्ये आर्टिफिशियल झिओलाइट्स आर मोस्टली युज्ड फॉर द सॉफ्टनिंग द हार्ड वॉटर. परत पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, आर्टिफिशियल झिओलाइट्स आर युज्ड फॉर सॉफ्टनिंग द हार्ड वॉटर. ओके, आता मग आर्टिफिशियल झिओलाइटचा बेड आपण वापरला. मग तो झिओलाइट बेड कशाने तयार झालाय, तो सोडियमनी तयार झालाय. रिमेंबर द नेम, सोडियम आयननी तो झिओलाइटचा बेड तयार झालाय. मग याच्यावरती काय झाले, सोडियमचे आयन डिपॉझिट झाले. दॅट्स वाय दिस झिओलाइट इट इज डिनोटेड बाय NaZ. Na मीन्स सोडियम, एक्सचेंजिंग कॅपॅसिटी कोणाची आहे, तर ते सोडियमचे आहे, आणि Z म्हणजे काय, झिओलाइट. मग याच्यावरती काय आहे, याच्यावरती या बेडवरती काय आहे, सोडियमचे आयन्स आहे. मग हे काय करणार, त्याचे स्वतःचे सोडियम आयन्स
पाण्यामधले जे काही हार्ड सॉल्ट्स आहेत किंवा हार्ड कॅटायन्स असतील ते त्याच्यामध्ये डिपॉझिट होतात. सोडियम पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग ते कोणाला एक्सचेंज करणार? पॉझिटिव्हली चार्ज जे काही आयन्स आहेत ते त्याला ते एक्सचेंज करणार. आता इथं काय केलं, हा कंटेनर आहे, हा झिओलाइटचा बेड आहे, हा इनलेट आहे, इकडे आउटलेट आहे आणि इकडे काय स्लज स्केल आणि स्लज रिमूव्ह करण्यासाठी एक आउटलेट दिला. म्हणजे बेसिकली इथं काय आहे, 2 इनलेट आहेत आणि 2 आउटलेट आहेत. या इनलेटमधून आपण काय केलंय, हार्ड वॉटर पास केलंय की ज्याच्यामध्ये सगळे सॉल्ट्स असतील. हा झिओलाइट बेड आहे. तर इथं काय होतं, जेव्हा इथून हार्ड वॉटर याच्यामध्ये ह्या झिओलाइटच्या बेडवरती येतं तेव्हा सोडियम पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तो सोडियम एक्सचेंज करतो. तर या पाण्यामध्ये असलेल्या पॉझिटिव्हली चार्ज जे काही कॅटायन्स असतील, कॅल्शियम असेल, आपण एक्झाम्पल घेऊया कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम. मग इथे कॅल्शियम झिओलाइट आणि मॅग्नेशियम झिओलाइटचा बेड तयार होतो आणि सोडियम आयन्स खाली जाते. आपल्याला माहिती आहे सोडियम हे हार्मलेस आहे, जरी ते पाण्याबरोबर पास झाले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि दॅट वॉटर कॅरीज अलॉंग विथ द सोडियम टू द आउटलेट. इथून ते काही पाणी सॉफ्ट होऊन बाहेर येईल. ओके. आणि इथं काय ग्रॅव्हल्स दिले. ओके, म्हणजे जे आपण फिल्ट्रेशन मेथडमध्ये वापरतो ते इथे ग्रॅव्हल्स आहेत. ह्याच्यामधून बेडमधून पाणी ग्रॅव्हल्समधून पाणी इथं सॉफ्ट आलं आणि इथे जे काही स्केल आणि स्लज तयार होईल दॅट इज त्याच्यासाठी टँकमधून सिंकमधून ते सोडून द्यायचं. जे काही इम्प्युअर वॉटर असेल ते इथून बाहेर सोडायचं. ठीक आहे. आता इथं काय झालं की आता परत ही प्रोसेस कंटिन्युअस आहे. ही सॉफ्टनिंगची प्रोसेस ही कंटिन्युअस चालू असते. त्यावेळी काय होतं, एक स्टेज अशी येते की जसे कॅटायन एक्सचेंजर रेझिन एक्झॉस्ट होतात, ॲनायन एक्सचेंजर रेझिन एक्झॉस्ट होतं, तसं हे झिओलाइट बेड पण एक्झॉस्ट होतं. म्हणजे त्याच्यातले सगळे सोडियम आयन्स पूर्णपणे नाहीसे होतात. त्यावेळी काय करायचं, परत त्याचं रिजनरेट करायचं. म्हणजे त्याला परत रिजनरेट करायचं. ते कसं, बाय ॲडिंग द 10% ब्राईन सोल्युशन. मी परत एकदा सांगते, 10% ब्राईन सोल्युशन. परत MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे. झिओलाइट बेड इट इज रिजनरेटेड बाय युझिंग डॅश, दॅट इज 10% ब्राईन सोल्युशन. म्हणजे काय, NaCl ला सोडियम क्लोराईडच्या सोल्युशनलाच ब्राईन सोल्युशन म्हणतात. त्याचं पर्सेंटेज किती आहे, 10%. मग याच्यामधून हे इथून दिलं, इथून इनलेटने आपल्याला काय करायचं आहे, हा झिओलाइट बेड सोडियम आयन्सने आपल्याला परत त्याला रिजनरेट करायचं आहे. आणि याच्यामधून रिजनरेट झाल्यानंतर परत प्रोसेस स्टार्ट होते आणि सॉफ्ट वॉटर आपल्याला इथून बाहेर येईल. ठीक आहे. आता तुम्हाला मला सांगायचं आहे त्याचं ड्रॉबॅक काय असणार आहे. आता आपण आयन एक्सचेंज आधीच बघितलं आहे. तर आयन एक्सचेंज आणि झिओलाइटमध्ये जर का आपण कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा आन्सर सांगता येईल. काय सांगता येईल याच्यामध्ये आन्सर, याच्यामध्ये मेन ड्रॉबॅक काय आहे बघा. आता आपण झिओलाइट बेडमध्ये काय वापरले, सोडियम आयन वापरले, मग तो पॉझिटिव्हली चार्ज आहे. फक्त ह्याच्यामधून पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स फक्त रिमूव्ह होतात. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला आयन एक्सचेंजर रेझिन नाही आहे, परत दुसरा डिगॅसिफायर नाही आहे. म्हणजे हे काही वॉटर जे काही सॉफ्ट वॉटर निघतं ते फक्त कॅटायन फ्री असेल. त्याच्यामध्ये अनाइन्स तसेच असतील, त्याच्यामध्ये गॅस तसंच असेल. दिस इज द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस झिओलाइट प्रोसेस. कंपॅरिझन करून स्टडी करायचं आहे. त्यामुळे प्रश्न कसे विचारले तरी आपल्याला त्याच्यावरती आन्सर सांगता आले पाहिजे. ओके. आता हे लक्षात आलं की काय झालं, कॅटायन फ्री वॉटर झालं. पण अजून दुसरा याचा ड्रॉबॅक काय आहे की ह्याच्यामधून आपल्याला काय होतं, झिओलाइट बेड सारखं सारखं आपल्याला रिजनरेट करावं लागतं. तो एक त्याचा ड्रॉबॅक आहे. आणि परत जसं ह्याच्यामध्ये जर समजा कलर्ड कंपाऊंड्स असतील, सोडियम आणि मॅंगनीजचं असेल किंवा आयनचं असेल, तर ते जर कलर्ड कंपाऊंड असेल तर झिओलाइट बेड आपल्याला रिजनरेट करता येत नाही. दॅट वन इज ऑल्सो वन ऑफ द ड्रॉबॅक ऑफ दॅट झिओलाइट बेड. ओके. माझा ॲडव्हान्टेज काय आहे, याच्यामधून आपल्याला जे काही वॉटर सॉफ्ट मिळतं, इट कंटेन्स ओनली 10 ppm ऑफ हार्डनेस. आणि दुसरं हे इक्विपमेंट स्मॉल आहे, छोटं आहे, त्यामुळे काय ते कुठेही आपल्याला इझिली ठेवता येतं, स्टोअर करता येतं. आणि दुसरं आहे ह्याच्यामधून कमी वेळ लागतो ह्याच्यामधून पास होण्यासाठी, कारण इथे 3 कंटेनर होते. दॅट्स वाय इट टेक्स मोर टाईम फॉर द टेकिंग दॅट प्रोसेसेस. बट याच्यामध्ये काय आहे, एकच युनिट आहे, छोटं आहे, त्यामुळे इट टेक्स अ लेस टाईम फॉर द प्युरिफिकेशन. ओके. सेकंड मेथड आहे दॅट इज लाईम सोडा प्रोसेस. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे
म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं, वॉटर सॉफ्टनिंगसाठी एकतर लाईम वापरलं जातं आणि सोडा पण वापरला जातो, म्हणून त्याला म्हणतात लाईम सोडा प्रोसेस. ओके, आता ही मेथड 2 पार्ट्समध्ये आहे, कोल्ड लाईम सोडा प्रोसेस आणि हॉट लाईम सोडा प्रोसेस. म्हणजे ही प्रोसेस दोन्ही टेम्परेचरला होतं. कोल्ड म्हणजे काय, नॉर्मल टेम्परेचरला. कोल्ड म्हणजे काय, अगदी काय 5 डिग्री 10 डिग्री असं नाही आहे, तर नॉर्मल टेम्परेचरला जे होतं त्याला कोल्ड लाईम सोडा प्रोसेस म्हणतात, आणि हायर टेम्परेचरला होतं त्याला म्हणायचं हॉट लाईम सोडा प्रोसेस. तो 80 to 90 डिग्री सेंटीग्रेड 150 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ती प्रोसेस होते. म्हणजे 90 to 150 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ती प्रोसेस कॅरी केली जाते. ओके, आता पहिल्यांदा आपण बघूया कोल्ड लाईम प्रोसेस. कोल्ड लाईम प्रोसेस म्हणजे काय असतं की याच्यामध्ये आपण एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये आपण काय घेतलं, लाईम घातला, सोडा घातला आणि हार्ड वॉटर घातलं. पण ही नॉर्मल टेम्परेचरला होत असल्यामुळे जे काही इम्प्युरिटीज असतात ते फाईनली डिवायडेड असतात आणि नॉर्मल टेम्परेचरला त्याचं ॲग्रिगेशन होत नाही. त्यामुळे काय करावं लागतं, आपल्याला त्याच्यामध्ये काही कोॲग्युलंट्स ॲड करावे लागतात त्या पाण्यामध्ये. आपण कोॲग्युलंट्सचे एक्झाम्पल्स आधी बघितलेलेच आहे. सपोज आपण तुरटी त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. तुरटी म्हणजे काय, अल्युमिनियम सल्फेट. ओके, मग त्याच्यामध्ये पण त्या कोल्ड लाईम प्रोसेसमध्ये 2 मेथड आहेत. एक आहे बॅच प्रोसेस आणि दुसरी आहे दॅट इज कंटिन्युअस प्रोसेस. कंटिन्युअस दॅट इज कोल्ड लाईम प्रोसेस. ओके, पहिल्यांदा ही आहे, दिस इज द डायग्राम ऑफ कोल्ड लाईम सोडा प्रोसेस विथ द बॅच प्रोसेस. आता हे बॅच प्रोसेसमध्ये काय, म्हणजे याच्यामध्ये सॉफ्टनिंग ऑफ वॉटर बॅचेसमध्ये केलं जातं. म्हणजे थोडं करायचं, परत थांबायचं, परत तो पाणी रिमूव्ह करायचं, परत ती प्रोसिजर रिपीट करायची, म्हणून त्याला म्हणायचं बॅच प्रोसेस. ओके, याच्यामध्ये ह्या बॅच प्रोसेसमध्ये इट कन्सिस्ट ऑफ अ स्टील टँक. हे काय आहे, स्टीलचं टँक आहे. याच्यामध्ये 2 इनलेट आहेत आणि 2 आउटलेट आहेत. हे एक इनलेट आहे आणि हे एक इनलेट आहे आणि इथे हे 2 आउटलेट आहेत. या पहिल्या इनलेटमधून काय केलं, रॉ वॉटर घातलं आणि दुसऱ्या इनलेटमधून केमिकल्स. केमिकल्स म्हणजे कुठले, लाईम, सोडा, आणखीन काय, दॅट इज कोॲग्युलंट्स. कोॲग्युलंट्स म्हणजे काय, तुरटी. आपल्याला काय केलं, फायनली डिवायडेड पार्टिकल असल्यामुळे त्याचा साईज वाढवायचा आहे. साईज वाढवलं तर ते प्रेसिपिटेटमध्ये कन्वर्ट होणार. ओके, ह्याच्यामधून आपण केमिकल्स ॲड केले. आणखीन इथं काय केलं, एक स्टरर दिला, त्याच्या मिडलला हे स्टरर आहे, त्याला हे पॅडल्स आहेत. हे पॅडल्स मग काय करायचं, मेकॅनिकल हे स्टरर आहे, त्याला मूव्ह केल्यानंतर हे सगळे केमिकल्स आणि रॉ वॉटर आहे, रॉ वॉटर म्हणजे हार्ड वॉटर, ते दोन्ही प्रॉपरली मिक्स होते. मिक्स झाल्यानंतर त्याला 4 ते 5 तास सेटल व्हायला द्यायचे. सेटल झाल्यानंतर त्याचा प्रेसिपेट तयार होईल आणि तो प्रेसिपेटेड बॉटमला राहील आणि ट्रान्सपरंट वॉटर ते वरती राहील. ओके, वरच्या सरफेसला राहील. मग हे जे काही प्रेसिपिटेट आहे ते स्लजच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. स्लजमध्ये आपण बघितलं, स्लज म्हणजे काय, दॅट इज लूज स्लिमी प्रेसिपिटेट, दॅट इज सॉफ्ट प्रेसिपिटेट, दॅट इज नोन एज अ स्लज. तो स्लज या आउटलेटमधून बाहेर पडेल आणि जे काही सॉफ्ट वॉटर आहे तो इथून या आउटलेटमधून बाहेर पडेल. याच्यात मेन काय आहे, याच्यामध्ये कोॲग्युलंट्स आपण ॲड करू आणि हा मेकॅनिकल स्टरर आहे. ह्याचा प्रॉब्लेम काय आहे, तर हे प्रोसेस आपल्याला कंटिन्युअस करता येत नाही. मग पहिल्यांदा सगळं स्लज काढायचा, परत सॉफ्ट वॉटर पंप आउट करून बाहेर काढायचं आणि परत रॉ वॉटर घालायचं आणि परत सेम प्रोसिजर रिपीट करायची. म्हणजे ही क्वाईट लेंदी प्रोसेस आहे. ओके, त्यामुळे ही प्रोसेसचे काही ड्रॉबॅक्स असल्यामुळे आपण दुसरी मेथड त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली आहे, दॅट इज द कंटिन्युअस कोल्ड लाईम सोडा प्रोसेस. अगेन याच्यामध्ये काय सेम मेथड आहे, वी आर गोइंग टू ॲड द कोॲग्युलंट्स विदिन दॅट. दिस कोल्ड लाईम सोडा प्रोसेसमध्ये, कंटिन्युअस प्रोसेसमध्ये हे फक्त सुपर हिटेड स्टीम फक्त काढायचे याच्यामध्ये, अदरवाईज डायग्राम सगळी सेम आहे. याच्यामध्ये काय केले, रॉ वॉटर घातलाय, इथून आपण काय केले, केमिकल्स अलॉंग विथ द कोॲग्युलंट्स याच्यामध्ये ॲड केले, लाईम सोडा, आणि इथं हे याच्यामधून आपण फीड केलेलं आहे. दिस कंटेन्स द 2 चेंबर्स, एक इनर चेंबर आहे आणि दुसरा हा आउटर चेंबर आहे, आणि इथे एक आहे प्युरिफायर आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये 2 इनलेटमधून आपण काय केलं, एक रॉ वॉटर ॲड केलं, दुसरं केमिकलसाठी इनलेट केला. हे दोन्ही काय होतं, हे रॉ वॉटर आणि हे केमिकल्स या इनर चेंबरमध्ये मिक्स होते. तुर्तास आपण ही सुपर हिटेड स्टीम फक्त बघणार नाही आहोत, ते हॉट लाईम सोडा प्रोसेससाठी सेम डायग्राम आहे, फक्त हे आपल्याला काढून टाकायचं त्याच्यातनं कोल्ड लाईम सोडा प्रोसेसमध्ये. हे इनर कंटेनरमध्ये काय होतं, दिस इज ऑल्सो नोन ॲज द रिॲक्शन मिक्सचर.
किंवा रिॲक्शन कंटेनर. याच्यामध्ये रिॲक्शन होते, प्रेसिपिटेट तयार होतो, तो प्रेसिपिटेट या आउटलेटमधून आपल्याला बाहेर काढता येतो आणि इथून याच्यामधून परत जे काही सॉफ्ट वॉटर आहे ते इथून असा पास होतो आणि तो इथून याच्यामधून बाहेर होतो. ओके, इथे एक वूडचा फिल्टर दिलेला आहे, वूड फिल्टर. त्याच्यामध्ये काय होतं, जे काही कमी अमाऊंटमध्ये जे काही स्लज राहील तो इथे डिपॉझिट होईल आणि प्युअर वॉटर आपल्याला बाहेर पडेल. म्हणजे हा इथून हा आउटर चेंबरमध्ये हे स्लज आणि इथून हा आउटलेटमधून हा सॉफ्ट वॉटर बाहेर पडेल. ह्या सॉफ्ट वॉटरमध्ये परत काय आहे, ते फिल्ट्रेशन युनिट आहे. त्याच्यामध्ये काय आहे, फाईन सँड आहे, कोर्स सँड आहे, ग्रॅव्हल्स आहे. ह्याच्यामधून ते पूर्ण जे काही उरलेलं प्रेसिपिटेट असेल तो बाहेर याच्यामधून आउटलेटमधून बाहेर पडेल. ओके, वूड सँड आपल्याला त्या याच्यामध्ये पण ठेवता येतं हॉट लाईन सोडा प्रोसेसमध्ये. ओके, हे समजलं आहे. याच्यामध्ये हा बघितला आपण कोल्ड लाईन प्रोसेससाठी. ओके, आता हीच मेथड आहे, फक्त याच्यामध्ये काय होतं, आपण जे कंटिन्युअस प्रोसेसमध्ये बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण जो काही पॅडल बघितला होता त्याच्याऐवजी तिथं काय करायचं, आपल्याला तिथे हीटर लावायचं आहे. जे आपण कोल्ड लाईन प्रोसेसमध्ये आपण जे काही पॅडल बघितलं होतं, पॅडलच्या ऐवजी आपल्याला तिथे फक्त हीटर लावायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, त्या पाण्याचं टेम्परेचर वाढेल. आणखी त्याच्यात आणि याच्यात मेन काय फरक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कोॲग्युलेंट्स ॲड करायचे नाही. कारण काय होतं, आपण हायर टेम्परेचरला ही रिॲक्शन कॅरी करतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला कोॲग्युलेंट्स ॲड करायचे नाही आहेत. कोल्ड लाईन प्रोसेसमध्ये आपल्याला कोॲग्युलेंट्स ॲड करावे लागतात, तर हॉट लाईन प्रोसेसला आपल्याला कोॲग्युलेंट्स ॲड करायचे नाही आहेत. ओके, आता इथं पण सेम मेथड आहे. इथं काय सुपरहिटेड स्टीम आहे, बाकी सगळी प्रोसिजर सेम आहे, सेम लाईक एज द कोल्ड लाईन सोडा प्रोसेस. हे इनर चेंबर, आउटर चेंबर, इनलेट. इथं 3 इनलेट आहेत आणि 2 आउटलेट आहेत. तिसरा इनलेट स्पेशल आहे कशासाठी, इथून आपल्याला सुपर हिटेड स्टीम पास करायचे, म्हणून इथं आपण फक्त केमिकल्स ॲड करणार आहोत. इथं आपण कोॲग्युलेंट्स ॲड करणार नाही आहोत. ओके, मग ह्या रिॲक्शन चेंबरमध्ये यांची रिॲक्शन होते, टेम्परेचर असल्यामुळे हीट होतं आणि इथं रिॲक्शन ही फास्ट होते. As the temperature increases, the rate of reaction also increases and rate of precipitation formation is also increases. आणि याच्यामधून काय होतं, जे काही स्लज आहे तो इथून आउटलेटमधून बाहेर पडतो, परत जे काही सॉफ्ट वॉटर आहे इथून बाहेर पास होतं. हे परत इथे अंडर फिल्टरिंग युनिट आहे, त्याच्यामधून पासून प्युअर फॉर्म ऑफ वॉटर आपल्याला याच्यामधून बाहेर पडतं. Okay, these all about the cold lime soda process and hot lime soda process for the purification of water. Okay, याचा ड्रॉबॅक आहे, ते टाइम कन्झ्युमिंग आहे. ओके, आणि याचं सॉफ्टिंग फार काही सॉफ्ट वॉटर आपल्याला याच्यामधून मिळत नाही. ओके, नाऊ विल सी द लास्ट पार्ट इन टू द वॉटर ट्रीटमेंट, दॅट इज प्युरिफिकेशन ऑफ म्युनिसिपल वॉटर. ओके, याच्यामध्ये म्हणजे म्युनिसिपल वॉटर कॉर्पोरेशनमधून किंवा नगरपालिकेमधून जे आपल्याला नळामध्ये टॅपला जे पाणी येतं ते पाणी आपण ॲज इट इज असंच वापरू नाही शकत, तर त्याला ते प्युरिफाय करून त्यांनी पाठवलेलं असतं. तर ते म्युनिसिपलमध्ये ते पाणी कसं प्युरिफाय करतात त्याची मेथड आपण याच्यामध्ये बघणार आहोत, प्युरिफिकेशन ऑफ म्युनिसिपल वॉटर. आता हे वॉटर प्युरिफाय करण्यासाठी नंबर ऑफ स्टेजेस आहेत. त्याच्यातली पहिली स्टेज आहे स्क्रीनिंग. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, त्याला मोठे मोठे बार्स असतात, त्या बार्समध्ये जे काही फ्लोटिंग मटेरियल असेल, जे काही सस्पेंडेड इम्प्युरिटीज असतील ते आपल्याला रिमूव्ह करता येतं. बारमधून फोर्सफुली पाणी पास केल्यानंतर जे काही प्लास्टिक असेल, रबर असेल किंवा ब्रँच असेल, ब्रँच ऑफ ट्री असेल, लीव्ज असतील, ते सगळे त्या रॉडवरती अडकले जातात आणि पाणी पुढे पास होतं. दॅट इज नॉट द स्क्रीनिंग. फर्स्ट स्टेज ऑफ अ म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट, दॅट इज स्क्रीनिंग. सेकंड आहे सेडिमेंटेशन. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये कोॲग्युलेंट्स ॲड करायचे आणि त्याला सेटल होतायचं. द प्रोसेस ऑफ सेटिंग डाऊन द इम्प्युरिटीज ॲट द बॉटम ऑफ अ लिक्विड, दॅट इज नोन ॲज सेडिमेंटेशन. नेक्स्ट आहे सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. सेडिमेंटेशनने काय होतं, जे काही सस्पेंडेड इम्प्युरिटीज असतील किंवा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने जे काही इम्प्युरिटी खाली बसू शकतात ते बसणार, पण जे काही फाईनली डिवायडेड पार्टिकल्स आहेत ते खाली सेटल होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, त्याच्यामध्ये कोॲग्युलेंट्स ॲड करावं लागतात. म्हणून थर्ड स्टेज सांगितले सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. ओके, म्हणजे पहिल्यांदा काय केलं आपण, कोॲग्युलेंट्स ॲड केले, त्यामुळे काय झालं,
जे काही डिझॉल्व सॉल्ट्स होते त्याचं कन्व्हर्जन काय झालं, त्याचं दे फॉर्म्स द प्रेसिपिटेट, त्याचा प्रेसिपिटेट तयार झाला. ते प्रेसिपिटेट खाली त्याचा साईज वाढला आणि ते साईज वाढल्यामुळे ते पार्टिकल्स खाली सोबत घेऊन येतात आणि ते बॉटमला सेटल होतात. दॅट इज नोन एज सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. ही थर्ड मेथड थर्ड स्टेप आहे इन टू द म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट. आणि फोर्थ आहे फिल्ट्रेशन. म्हणजे हे सगळं सेडिमेंटेशन झाल्यानंतर परत त्याला फिल्ट्रेशन करायचं. फिल्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात इझिएस्ट मेथड आहे म्हणजे एक फिल्ट्रेशन टँक आहे. त्या टँकमध्ये काय असेल, वरती एकदम फाईन सँड असेल, त्याच्यानंतर अगदी कोर्स सँड असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये ग्रॅव्हल्स असतील म्हणजे ज्याची पार्टिकलची साईज ही मोठी असेल. मग त्याच्यामधून ते पाणी पासून खाली येतं. म्हणजे जे काही त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात दे आर गोईंग टू adsorb on the surface of that gravels, fine sand and coarse sand. त्याच्यावरती ते डिपॉझिट होते आणि प्युअर फॉर्म ऑफ वॉटर खाली. ओके, हे झालं फिल्ट्रेशन मेथड. पण ही फिल्ट्रेशन मेथड आपल्याला ती फक्त घरात युजफुल होऊ शकते. म्हणजे फिल्ट्रेशन मेथड ही वापरली आपण. आणखी त्याच्यानंतर आहे स्टरलायझेशन. स्टरलायझेशन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेथड फॉर द MSBT एक्झाम्स. आता या स्टरलायझेशनमध्ये काय होतं बघूया आपण. स्क्रीनिंग झालं, स्टरलायझेशन फिल्ट्रेशन प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द सस्पेंडेड इम्प्युरिटीज पासिंग थ्रू द पोरस मेथड. त्याला म्हणायचं आपण हे बघितलं आपण फिल्ट्रेशन बघितलं. स्टरलायझेशन. आता स्टरलायझेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया फ्रॉम द वॉटर. त्याला म्हणायचं स्टरलायझेशन. आपण बघितलं होतं बायोलॉजिकल इम्प्युरिटीज आर रिमूव्ड बाय द स्टरलायझेशन मेथड. मग स्टरलायझेशनमध्ये आपण काय करतोय, आता हे जे काही पाणी आपण फिल्टर करून बाहेर काढले, पाणी आलं आपल्याला, ते दिसायला प्युअर फॉर्ममध्ये, पण ॲक्च्युली ते जरी दिसायला स्वच्छ आहे, क्लिअर आहे, पण अलॉंग विथ दॅट इट कॅरीज सम टाईप ऑफ बॅक्टेरियाज विदिन दॅट. पॅथोजेनिक बॅक्टेरियाज असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, हे सगळे ते पाण्यामध्ये आहेत. त्यामुळे काय होतं, तिथं नंबर ऑफ डिसीजेस तयार होतात. त्यामुळे नुसतं पाणी दिसायला स्वच्छ असून चालत नाही, तर ते बॅक्टेरिया फ्री, मायक्रो ऑर्गॅनिझम फ्री पण असावं लागतं. म्हणून आपली लास्ट मेथड आहे त्याच्यामध्ये, दॅट इज स्टरलायझेशन. स्टरलायझेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया फ्रॉम द वॉटर. पाण्यामधून बॅक्टेरियाज, मायक्रो ऑर्गॅनिझम, पॅथोजेनिक बॅक्टेरिया हे सगळे रिमूव्ह करणं म्हणजेच काय म्हणायचं आपण त्याला, स्टरलायझेशन. आता ही स्टरलायझेशन जी मेथड आहे ती 3 प्रकारे कॅरी आउट केली जाते. पहिली आहे बॉइलिंग. आपण घराघरामध्ये आधी जुनी मेथड अशी होती की जेव्हा आपल्याकडे फिल्ट्रेशन नसतील, ॲक्वागार्ड नसेल, तर त्याच्यामध्ये काय फिल्ट्रेशन युनिट नसतील, तर त्याच्यामध्ये आपण पूर्वी पाणी बॉईल करून बॉइलिंग मेथड ही वापरली जायची. ओके, तर याच्यामध्ये काय व्हायचं, सिम्पली पाणी बॉईल करायचे अबोव 100 डिग्री सेंटीग्रेडला. बॉईल केल्यानंतर नॉर्मल टेम्परेचरला त्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया जिवंत राहतात, पण हायर टेम्परेचरला बॉईल म्हणजे आपण अबोव 100 डिग्री सेंटीग्रेड त्यातले जे काही बॅक्टेरियाज असतात ते मरून जातात. त्यामुळे बॉइलिंग ही चांगली मेथड आहे फॉर द डोमॅस्टिक यूज ओनली. पण म्युनिसिपल वॉटरसाठी बॉइलिंग मेथड ही युजफुल नाही आहे, कारण आपण त्या म्युनिसिपल वॉटर टँक त्याच्यामध्ये आपण मिलियन ऑफ गॅलन्स ऑफ वॉटर वी आर गोइंग टू यूज फॉर दॅट. पण तेवढं गॅलन्स ऑफ वॉटर बॉईल करणं इट इज क्वाईट डिफिकल्ट. त्यामुळे आणि ते काय होतं, ते नंतर आपल्यापर्यंत पाणी येईपर्यंत त्याचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये परत बॅक्टेरियाज ॲक्ट व्हायला होतात. त्यामुळे बॉइलिंग मेथड इट इज ओनली सजेस्टेड फॉर द डोमॅस्टिक यूज. दुसरं आहे क्लोरिनेशन. आपण बघतोय स्विमिंग टँकमध्ये पाणी स्वच्छ एकदम निळसर पाणी दिसायला लागतं आपल्याला, एकदम क्लिअर पाणी दिसतं स्विमिंग टँकमध्ये. त्याचं रिझन असतं की त्याच्यामध्ये क्लोरीनचा गॅस पास केला जातो. क्लोरीन गॅस पास केल्यामुळे ते पाणी आपल्याला एकदम क्लिअर दिसायला लागतं. ह्या क्लोरिनेशनच्या पण 3 मेथड्सनी आपण क्लोरिनेशन केलं जातं. पहिलं आहे बाय पासिंग द क्लोरीन गॅस, दुसरं आहे बाय युझिंग ब्लिचिंग पावडर आणि थर्ड आहे बाय युझिंग द क्लोरामाइन. असे त्याचे 3 मेथड्स आहेत क्लोरिनेशनच्या. ओके, पहिल्यांदा बघूया बाय युझिंग दॅट इज क्लोरिनेशनमध्ये पहिलं तर क्लोरीन गॅस. क्लोरीन गॅस जर का त्या पाण्यामध्ये पास केलं असेल तर मग काय होतं, क्लोरीन रिॲक्ट्स विथ दॅट इज विथ वॉटर. मग तिथं काय तयार झालं, क्लोरीन रिॲक्ट्स विथ वॉटर H2O, म्हणजे तिथं हायपोक्लोरस ॲसिड तयार झाला HOCl. मग हायपोक्लोरस ॲसिड हा अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यामुळे त्याचं फर्दर डिकम्पोजिशन होतं आणि तिथून आपल्याला काय मिळतं, आपल्याला नेसंट ऑक्सिजन मिळतो.
ओके, हा जर तुम्हाला रिॲक्शन बघायचे असेल तर माझा तो 11th व्हिडिओ आहे, 11वा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये डिटेल्स आपण रिॲक्शन दिलेले आहे. त्या रिॲक्शन तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. मग तो नेसंट ऑक्सिजन आहे तो हायली डिसइन्फेक्टंट म्हणून ॲक्ट होतो. हायपोक्लोरस ॲसिड अँड नेसंट ऑक्सिजन बोथ आर द बेस्ट डिसइन्फेक्टंट. आणि ते काय करतात, ते क्लोरीन जे काही ऑक्सिजन आहे ते बॅक्टेरियाला किल करतात. म्हणजे त्याच्यामधून त्या नेसंट ऑक्सिजनमुळे सगळे बॅक्टेरिया त्याच्यामधून मारले जातात. दॅट इज क्लोरीन गॅस. दुसरं आहे बाय युझिंग ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचं डिकम्पोजिशन झालं की परत आपल्याला क्लोरीन लिबरेट होतो, त्याच्यामधून क्लोरीन परत रिॲक्ट होतो, वॉटर मॉलिक्यूल परत हायपोक्लोरस ॲसिड तयार होतो, हायपोक्लोरस ॲसिडचं डिकम्पोजिशन होतं आणि परत त्याच्यामधून आपल्याला नेसंट ऑक्सिजन मिळतो. नेसंट ऑक्सिजन अगेन किल्स द बॅक्टेरिया झालं. थर्ड आहे दॅट इज क्लोरामाइन. पण ह्याच्यामध्ये काय होतं, जर का क्लोरीनचं पर्सेंटेज जास्त झालं, क्लोरीन गॅस असू दे किंवा ब्लिचिंग पावडर असू दे, तर ते जर का पाण्यामध्ये क्लोरीनचं पर्सेंटेज जर का हाय झालेलं असेल तर काय होतं, तिथं इरिटेशन इन म्युकस मिळते. म्युकसमध्ये आपल्याला काय होतं, इरिटेशन व्हायला लागतं. परत पाण्याला एक टिपिकल वास यायला लागतो, एक घाण वास यायला लागतो पाण्याला आणि ते इरिटेटिंग स्मेल पण त्याच्यामध्ये येतो. म्हणून क्लोरीन गॅस आणि ब्लिचिंग पावडरला रिप्लेस करण्यासाठी थर्ड टेक्निक वापरली, दॅट इज द युझिंग ऑफ क्लोरामाइन. इट इज द बेस्ट मेथड, कारण याच्यामध्ये एक अनप्लिझंट स्मेल येत नाही त्याच्यामध्ये. आणखीन हे पाणी कुठे खूप काळ जरी ठेवलं तरी त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही, कारण त्याच्यामधून अमोनिया लिबरेट होऊन जातो, क्लोरीन, आणि त्याच्यामधून अमोनिया बाहेर पडतो आणि परत त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात बेस्ट मेथड आहे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये ही क्लोरामाइन मेथड ही वापरली जाते. लास्ट आहे ओझोनोलिसिस. ओझोनोलिसिस म्हणजे काय, तिथं काय होतं, O3 त्याचं काय होतं, परत त्याचं कन्व्हर्जन होतं ऑक्सिजन मॉलिक्युल आणि अगेन नेसंट ऑक्सिजन मिळतो. आणि नेसंट ऑक्सिजन इट इज द सगळ्यात छान डिसइन्फेक्टंट आहे. दॅट्स वाय दॅट ओझोन नेसंट ऑक्सिजन किल्स ऑल द बॅक्टेरियाज प्रेझेंटेड टू द हार्ड वॉटर. ओके, दॅट्स ऑल अबाउट द वन शॉट. वी आर कवर्ड ऑल द चॅप्टर विदिन दिस युनिट. एका शॉर्टमध्ये आपण हा पूर्ण लेसन बघितलेला आहे. तर आपल्याला करताना आपल्याला काय काय करायचं आहे, आता याच्यामध्ये आपल्याला हे चारही युनिट डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. याच्यामध्ये MCQs आपल्याला बघायचे आहेत आणि मॅक्सिमम क्वेश्चन याच्यामधून आपल्याला कॅरी होतील. आणि जर का तुम्हाला त्याच्यातून काही रिॲक्शन बघायचे असतील तर डिटेल व्हिडिओ आपण यूट्यूबला ऑलरेडी सेंड केलेले आहेत. ओके, थँक्यू.